ऍसिड आणि बेस या कन्सेप्टचा वापर करत असताना आपण 1884 चा एरेनियस कन्सेप्ट पाहिला, 1896 चा लॉरी ब्रॉन्स्टेड कन्सेप्ट पाहिला, 1923 चा जियन लेविसच्या नुसारची लेविस थेरी पाहिली. एरेनियस थेरीनुसार H+ आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये येणारे ऍसिड, एरेनियस थेरीनुसार OH- आयन पाण्यामध्ये देणारे बेस, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार प्रोटॉन डोनर्स म्हणजे ऍसिड, त्याच थेरीनुसार प्रोटॉन ऍक्सेप्टर्स म्हणजे बेस, लेविस थेरीनुसार इलेक्ट्रॉन पेअर डोनर्स म्हणजे बेस, त्याच थेरीनुसार इलेक्ट्रॉन पेअर ऍक्सेप्टर्स म्हणजे ऍसिड. मग या तीन थेरीच्या आधारे आज आपल्याला टाइप्स ऑफ सॉल्ट हा जो प्रकार आहे ना, हा आपण साधारणपणे याचा आपल्याला अर्थ कुठे येतो, आपण घरामध्ये वापरत असलेलं मीठ, हा क्षार जो असतो, अनेक प्रकारचे क्षार आहेत आणि मराठीमध्ये आपण त्याला उदासीनीकरण असं म्हणतो, न्यूट्रलायझेशन. आपण एरेनियसच्या थेरीमध्ये तुम्हाला मी न्यूट्रलायझेशन शिकवलं. काय शिकवलं त्यामध्ये? ऍसिड आणि बेस यांच्यापासून सॉल्ट तयार होतो. आपण व्याख्या अशी केली तर रिएक्शन इन विच ऍसिड रिएक्ट्स विथ अ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर, असं लिहितो बघा समोर. ऍसिड प्लस बेस बरोबर आहे सॉल्ट प्लस वॉटर, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. आता एरेनियसच्या थेरीनुसार आपण स्ट्रेंथ पाहिली. कशाची स्ट्रेंथ होती? ऍसिड आणि बेसची. थोडं बॅक साइडला देतोय मी. ऍसिड आणि बेसच्या स्ट्रेंथनुसार ऍसिडला आपण दोन भागामध्ये कॅटेगराइज केलं. एक स्ट्रॉंग ऍसिड जे जास्तीत जास्त H+ आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये देतात, त्याला स्ट्रॉंग ऍसिड्स असं म्हणायचं. आता इथे आपण हा स्ट्रॉंग ऍसिड आठवतं का उदाहरण? HCl अथवा H2SO4. लक्ष द्या ना व्यवस्थित. एक दुसरा काय केलं आपण? वीक ऍसिड, ऍसिटिक ऍसिड, बेन्झोइक ऍसिड, फॉर्मिक ऍसिड सारखे. जो ॲक्वियस सोल्युशन मध्ये कमीत कमी H+ आयन देतो त्याला वीक ऍसिड असं म्हणायचं. मग आलो आपण स्ट्रॉंग बेस. या स्ट्रॉंग बेस मध्ये NaOH अथवा KOH. ठीक आहे. जो जास्तीत जास्त OH- आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये देतो तो स्ट्रॉंग बेस. त्यानंतर आलो आपण वीक बेस. फॉर एक्झाम्पल NH4OH. जो कमीत कमी OH- आयन ॲक्वियस सोल्युशन मध्ये देतो तो वीक बेस. आता याला आपण नाव दिलं स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस. त्यानुसार आपण चार भागामध्ये म्हणजे दोन स्ट्रॉंग दोन वीक, ऍसिड स्ट्रॉंग ऍसिड वीक, बेस स्ट्रॉंग बेस वीक. आपला फॉर्म्युला आहे ऍसिड प्लस बेस बरोबर आहे सॉल्ट प्लस वॉटर. मग त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर आज आपलं हेडिंग आहे टाइप्स ऑफ सॉल्ट. या टॉपिक साठी न्यूमेरिकल आणि थेरॉटिकल सेक्शन मध्ये हा पॉइंट खूप महत्त्वाचा आहे. मग टाइप्स ऑफ सॉल्ट जनरेशन प्रोडक्शन कसं होतं हे दाखवत असताना तुम्हाला चार प्रकारचे सॉल्ट्स भेटतात. आता मी लिहित असताना स्ट्रॉंग ऍसिडला SA लिहिणार आणि वीक ऍसिडला WA लिहिणार. त्यामध्ये एक पहिला प्रकार जो आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. लक्ष द्या. SA म्हणजे स्ट्रॉंग ऍसिड, SB म्हणजे स्ट्रॉंग बेस. सिंपल. एक एक भाग लक्षात ठेवा. आता मग स्ट्रॉंग ऍसिड पैकी एक एक्झाम्पल घेऊया आपण. HCl. स्ट्रॉंग बेस पैकी एक एक्झाम्पल घेतलं NaOH. न्यूट्रलायझेशनची व्याख्या आहे सॉल्ट रिएक्ट्स विथ बेस टू गिव्ह ऍसिड रिएक्ट्स विथ बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. हा पहा तयार झाला सॉल्ट. हा आला NaCl. हा पडला H2O. मग कोण तयार झाला? NaCl. आता तिकडे न्यूमेरिकल मध्ये आपल्याला असं दिलं जातं की NaCl हा पाण्यामध्ये डिझॉल्व झाल्याच्या नंतर त्याची डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारतात. पण तेव्हा आपल्याला हे समजलं पाहिजे NaCl हा कुठल्या प्रकारचा सॉल्ट आहे.
हा सॉल्ट आहे स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. हा एकच आहे का? नाही ना. तुम्ही HCl च्या ऐवजी H2SO4 जर घेतला तर तुम्हाला Na2SO4 दिसेल. एक एक्झाम्पल पाहूया आपण. H2SO4 प्लस ट्वाइस NaOH, तो दोन H प्लस देतो ना, त्याच्यामुळे Na2SO4 प्लस H2O. आलं लक्षात? NaOH घेता येतो का? असं काही नाही. HCl प्लस KOH बरोबर आहे KCl प्लस H2O. आलं लक्षात? मग HCl घ्यावा का? नाही. H2SO4 प्लस ट्वाइस KOH K2SO4 प्लस H2O. म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. एकदा हे बरोबर असंच ठेवतो मी. तुम्ही स्टॉप करून पाहू शकता. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग म्हणजे NaCl हा सॉल्ट कोणापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड HCl, स्ट्रॉंग बेस NaOH. Na2SO4 कशापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड H2SO4, स्ट्रॉंग बेस NaOH. KCl कोणापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड HCl, स्ट्रॉंग बेस KOH. K2SO4 कशापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड H2SO4, स्ट्रॉंग बेस KOH. आला आता लक्षात? एक उदाहरण दिलं. एखाद्या रिएक्शनच्या आधारे देखील तुम्हाला हा पॉइंट लक्षात येऊ शकतो. मग आता हा पहिला प्रकार काय झाला आपला? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस. आता थोडं आपल्या रिएक्शन्स लागणार असल्यामुळे हा भाग काढतो आम्ही. आता काय झालं आपण? आता आलो आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड घ्या आणि बेस चेंज करू आपण. दुसरा पार्ट आलो आपण सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवा. मग आता तुम्ही स्ट्रॉंग ऍसिड एखादा काय HCl, वीक बेस NaH4OH. या टॉपिक मध्ये जास्त एक्झाम्पल्सची पण आवश्यकता नाही पडणार. हा गेला H, हा गेला OH, हा गेला H2O, हा NaH4Cl प्लस H2O. आणि अशा पद्धतीनं सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस म्हणजे अमोनियम क्लोराइड NH4Cl हा सॉल्ट कोणापासून तयार झाला? स्ट्रॉंग ऍसिड HCl आणि वीक बेस NH4OH. ठीक आहे. एक एक्झाम्पल सफिशियंट घेतलं मी. तिसरा पॉइंट आला सॉल्ट ऑफ. आता ऍसिड वीक करू आपण आणि बेस स्ट्रॉंग करूया. जमलं? मग वीक ऍसिडचं एक्झाम्पल पहा. तिथं फॉर्मिक ऍसिड घ्या, ऍसिटिक ऍसिड घ्या, CH3COOH प्लस NaOH. वॉटर बाहेर काढून टाका. याच्यातला H गेला, यातला OH गेला. काय आला पहा? CH3, हा COO, हा Na प्लस हा H2O. आता न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला काय होतं? आता ते आपल्या हायड्रोलायसिस मध्ये येणार आहे महत्त्वाचं. आता जर एक उलट, आता तिकडे हायड्रोलायसिस मध्ये काय येणार परत एकदा सांगून देतो. हायड्रोलायसिस मध्ये हा सॉल्ट मध्ये हायड्रोलायसिस म्हणजे रिव्हर्स ऑफ न्यूट्रलायझेशन. खूप सुंदर पॉइंट आहे. म्हणजे सॉल्ट मध्ये वॉटर टाकलं तर ऍसिड आणि बेस तयार होतं. म्हणजे जसं की आता तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये कसं असतं सोडियम ऍसिटेट इज हायड्रोलाइज्ड असं म्हणलं तर रिएक्शन फक्त उलटी करायची. आणि एक लक्षात ठेवायचं, नंतर आपल्याला पॉइंट येतो. आता यामध्ये हा जर वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस पासून तयार झाला तर याचं नेचर बेसिक, कारण बेस कसा आहे? स्ट्रॉंग. समजा NH4Cl चं विचारलं, NH4Cl मध्ये वॉटर टाकलं, हायड्रोलायसिस केलं तर उलट HCl आणि NH4OH मग स्ट्रॉंग ऍसिड आहे. मग NH4Cl चं नेचर ऍसिडिक म्हणजे सॉल्टला पण नेचर आहे बरं. जसं ऍसिड बेस आणि न्यूट्रल नेचर आहे तसं सॉल्टचे नेचर आपण सांगतोय. आणि अशा पद्धतीने सोडियम ऍसिटेट अथवा कार्बोक्सिलिक ऍसिडचे सॉल्ट्स जे आहेत हे आपण वीक ऍसिड स्वरूपात गृहीत धरतो. आता समजा आपण चौथा पॉइंट घेतला सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. लक्षात घ्या. आता वीक ऍसिड काय घेतला आपण? CH3COOH. वीक बेस काय घेतला? NH4OH. दोन्ही पॉइंट लक्षात घ्यायचे. मग हा H आणि हा OH गेला तर CH3COO NH4 प्लस H2O. खूप इंटरेस्टेड टॉपिक आहे हा.
म्हणजे वीक ऍसिड आणि वीक बेस पासून हा तयार झाला. म्हणजे आपला प्रॉब्लेम अडचण काय माहिती का, जेव्हा आपल्या सेक्शनचं नाव आहे फिजिकल केमिस्ट्री. आपल्या केमिस्ट्रीमध्ये किती सेक्शन आहेत, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री. आता जे बायो ग्रुपचे विद्यार्थी आहेत त्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री हे सगळ्यांना चांगलं जातं, सोपं वाटतं, पण रिॲक्शन लक्षात येत नाही. इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण पिरियॉडिक टेबल आणि एलिमेंटचा अभ्यास करतो. मग याच्यामध्ये डी ब्लॉक असेल, पी ब्लॉक असेल, यामध्ये एस ब्लॉक असेल, यानुसार आपण काय करतो, लॅन्थेनाइट्स, ॲक्टिनाइट्स यांचा अभ्यास करतो. आता थेरॉटिकल सेक्शन ज्याला पाठ करण्याची सवय त्याला तो खूप छान वाटतो. तिसरा सेक्शन आहे फिजिकल केमिस्ट्री. आता जसं मॅथ ग्रुप आहे, जसं इंजिनिअरिंग आहे ग्रुप आहे, त्याला काय होतं की न्यूमेरिकल सोपे जातात, तसं नाहीये. ऍक्च्युअली तुम्हाला सांगतो, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सोपी वाटते पण ऑर्गॅनिक केमिस्ट्री विसरते लवकर. आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये शिकवताना जर लक्ष असेल तर फिजिकल केमिस्ट्री कधीच विसरत नाही, हे लक्षात घ्या. फिजिकल केमिस्ट्रीचा एकही मार्क जात नाही. आता उरला नाव कसं आहे फिजिकल केमिस्ट्री, म्हणजे इक्वॅलेंट टू फिजिक्स, म्हणजेच न्यूमेरिकल्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये. मग न्यूमेरिकल का अवघड जातात, तुम्ही फिजिक्सला पण तसंच करता. तुम्ही थेरॉटिकल सेक्शन व्यवस्थित समजून घ्या, मग तुम्हाला न्यूमेरिकल सोपे जातील. आता इथे आपल्या प्रॉब्लेम मध्ये पुढे येणार आहे व्हेन अमोनियम ऍसिटेट किंवा सोडियम ऍसिटेट इज डिझॉल्व्ड ऑर हायड्रोलाइज्ड. आता इथं तुम्हाला हा कन्सेप्टच कळाला नाही तर तुम्हाला त्याच्यामध्ये केएच कसं काढायचं कसं कळेल. मग आता आपला पॉइंट काय चालू आहे, न्यूट्रलायझेशन न सॉल्ट तयार होतो. काही वेळाच्या नंतर म्हणजे नंतरच्या सेशन मध्ये आपल्याला येणार आहे हायड्रोलायसिस. हायड्रोलायसिस मध्ये तुम्ही सॉल्ट मध्ये जर वॉटर ऍड केलं तर तुम्हाला ऍसिड आणि बेस मिळतात. त्याच्या आधारे तो सॉल्ट तो ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे या पद्धतीचं प्रिडिक्शन तुम्ही करू शकता. आणि म्हणून टाइप्स ऑफ सॉल्ट जे आहेत हे कसे तयार झाले, म्हणून 4 प्रकारचे सॉल्ट्स आहेत. वरवर 3 आहेत. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस, सॉल्ट ऑफ वीक ऍसिड वीक बेस, आणि पहिला जो आपण साफ केलेला आहे तो आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि अशा पद्धतीनं सॉल्ट जे आहेत हे तयार होतात. आणि मग याच वेळेला आपण हायड्रोलायसिस ही टर्म किंवा ही टर्मिनॉलॉजी जी आहे ही वापरली. पण पहिला प्रश्न आपण हे जे स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस आहे हे ॲरेनियसच्या थेअरीनुसार एक्सप्लेन केलं, त्याच पद्धतीचा भाग जो आहे हा आपण इथे पाहिला. म्हणजे थेरॉटिकल सेक्शनचा अभ्यास करत असताना न्यूमेरिकल सेक्शन लक्षात घ्या. आता याच पॉइंटला मी तुम्हाला हायड्रोलायसिस हा कन्सेप्ट देखील एक्सप्लेन करतो. हायड्रोलायसिस मध्ये लक्षात घ्या, मी इथे एरो हा दाखवलाय. द रिएक्शन इन विच ऍसिड रिएक्ट्स विथ द बेस टू गिव्ह सॉल्ट अँड वॉटर. ठीक आहे. मग रिव्हर्स ऑफ न्यूट्रलायझेशन म्हणजे हायड्रोलायसिस. आता सोपी व्याख्या सांगतोय, जेव्हा सॉल्ट मध्ये आपण वॉटर ऍड करतो म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर म्हणजे हायड्रेशन अथवा हायड्रोलायसिस असं आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये सांगतो. त्याच पद्धतीचा भाग आहे. आज आपण एवढं सांगूया, सॉल्ट मध्ये वॉटर ऍड केल्याच्या नंतर ऍसिड आणि बेस होण्याच्या प्रक्रियेला हायड्रोलायसिस असं म्हणायचं. मग समोर आहे म्हणून दाखवतोय. आता या NH4Cl चं हायड्रोलायसिस केलं तर त्याच्यापासून ऍसिड आणि बेस मिळेल. सोडियम ऍसिटेटचं हायड्रोलायसिस केलं तर ऍसिटिक ऍसिड आणि NaOH मिळेल. अमोनियम ऍसिटेटचं हायड्रोलायसिस केलं तर ऍसिटिक ऍसिड आणि NH4OH मिळेल. म्हणजे आज आपला हा कन्सेप्ट हा लक्षात आला, हायड्रोलायसिस आणि न्यूट्रलायझेशन यांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध काय आहे. आणि म्हणून आपल्याला पुढच्या छोटे छोटे पॉइंट्स वाटतात पण खूप महत्त्वाचे आहेत. व्यवस्थित भाग करायचा. टाइप्स ऑफ सॉल्ट करण्यासाठी आपण स्ट्रेंथ ऑफ ऍसिड आणि बेस नुसार स्ट्रॉंग ऍसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ऍसिड आणि वीक बेस यांचा वापर करून 4 प्रकारच्या सॉल्टचे आपण भाग पाडले. ठीक आहे. मग आता आजच्या सेशन मध्ये हा पॉइंट झाल्याच्या नंतर आपण पुढच्या सेशन मध्ये महत्त्वाच्या कन्सेप्ट कडे जाणार आहोत. त्याचा वापर आपल्याला करावायचा आहे. व्यवस्थित एकदा रिपीट ऐकायचं. न्यूमेरिकल सेक्शन साठी हा खूप महत्त्वाचा भाग आहे.